So welcome back. Jai Hind, my dear friends. Now in this video we are going to continue the more practice about the multiplication through different type of the exercises and the examples. Okay. या व्हिडिओ मध्ये आपल्याला गुणाकाराचा पूर्ण बुकना करायचे आपल्या भाषेमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या अँगलचे जे गणित असतात त्याच्यामधले ते सगळ्या प्रकारची गणित अर्थात उदाहरण आपल्याला सॉल्व करून पाहिजे आहेत, जेणेकरून यू विल बिकम द मास्टर ऑफ मल्टिप्लिकेशन. गुणाकाराचे मास्टर व्हायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व प्रकारचे मल्टिप्लिकेशन्स आपले क्लियर होतील. ओके, सो लेट अस गो टू द वेरी फर्स्ट क्वेश्चन. तो मेरे प्यारे बच्चों, यहाँ पर बोर्ड पर मल्टीप्लिकेशंस के कुछ एग्जांपल्स है जिनको हमें सॉल्व करना है. 3 डिजिट मल्टीप्लाइड बाय 1 डिजिट पैटर्न. पैटर्न कोणता है? 3 डिजिट मल्टीप्लाइड बाय 1 डिजिट पैटर्न. 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येचा गुणाकार आहे. आडवा गुणाकारच आपण डायरेक्ट या ठिकाणी करूया. उभा गुणाकार सुद्धा तुम्ही करू शकता. आता त्यातला पहिला पॅटर्न किंवा एक एक्झाम्पल तुम्हाला मी व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल अशा दोन्ही मेथडनी सांगतो. बाकीचे मी सगळे होरिझॉन्टल करतो, तुम्ही व्हर्टिकल पण करा बिकॉज यू हॅव मोर टाइम. ओके, तर लक्ष द्या. 124 मल्टीप्लाइड बाय 3. आता हे मल्टिप्लिकेशन करीत असताना 1 डिजिट नंबरचे मल्टिप्लिकेशन खरं तर होरिझॉन्टलीच करून मोकळं व्हायला पाहिजे, टाइम कमी लागतो. बट तरी असू द्या, आपल्याला एक हॅबिट लागावी, चांगली सवय लागावी, डिसिप्लिन असावी, म्हणून आपण व्हर्टिकल अरेंजमेंट करून पण चेक करूया. कधीही लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन कुणीकडून कुणीकडे करायचं आहे, युनिट प्लेस कडून सुरू करायचं आणि मोठ्या प्लेस कडे ते कंटिन्यू करायचं. लक्षात येते का? फ्रॉम राईट साइड टू द लेफ्ट साइड. रेडी बेटा? 3 4s आर किती होतात बेटा? 3 4s आर 12. मग 12 म्हणल्यावर काय असतं? हे युनिट आणि हे 10 आहे, त्यामुळे इथं 12 लिहायचा नाही, तू इथं लिहायचा 1 कॅरी ओव्हर त्याच्या घरी. हो, तुझं घर 10चं आहे बाबा, तू 10ला जा. इज दॅट क्लिअर? ओके सर, क्लिअर. 3 2s आर 6 म्हणाले काय मी? 3चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 3 2 6 झाले. हातचा वरचा ऍड करून घ्या. 6 आणि 1 7 होतात. इज दॅट क्लिअर? ओके, द नेक्स्ट 3 1s आर 3. 3 1s आर 3. So the final answer is 372. So vertical arrangement ने असं केलंय, तेच उत्तर आपण या ठिकाणी पुटअप करू शकतो हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये सुद्धा. 3 4s आर 12, 12 to 2 कॅरी ओव्हर 1, 3 2s आर 6 and 1 7 and 3 1s आर 3. So final answer is 372. 372 हे उत्तर आहे. पुढचं गणित आहे तुमच्यासाठी 367 गुणिले 5. 367 मल्टीप्लाइड बाय 5. आपलं उत्तर रेडी असेल तर चॅट बॉक्स मध्ये किंवा कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. आपलं उत्तर बरोबर असेल तर चेक करून घ्या. बघा काय करणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, युनिट कडून मोठ्या डिजिट कडे आपल्याला जायचं असतं. सो सुरू. 5 7s आर 35 कॅरी ओव्हर 3. 5 6s आर 30 30 and 3 33 कॅरी ओव्हर अगेन 3. देन 5 3s आर 15 15 and 3 18. बघा आपलं उत्तर हे आलेलं आहे का? चेक करून घ्या. 1835 हे आन्सर आलेलं असेल तर यू आर व्हेरी गुड स्टुडंट. बघा 1835 सेम आन्सर आलेला आहे का? चेक करून घ्या. ओके, पहा रे बाबा, ज्याला कळालं नाही त्यांनी सुद्धा लक्षात घ्या. 5 7s आर 35. मग 35 मधला 5 इथं ठेवला, 3 कॅरी ओव्हरला पुढच्या टप्प्यामध्ये टाकला. सो 5 6 आर 30 30 आणि परत 3 ऍड करा, किती झाले? 33. त्यातला 3 इथे ठेवला, पुन्हा पुढचा 3 कॅरी ओव्हरला गेला. पुन्हा 5 3s आर 15 आणि 3 18. सो 1835. इफ युअर आन्सर इज सेम देन यू आर अ गुड स्टुडंट. लक्ष द्या. पुढे आता काय होते बघा. 408 मल्टीप्लाइड बाय 9. ओके, डन. से द टेबल ऑफ 9 अप टू 8. 9चा पाडा 8 पर्यंत म्हणा. ओके ओके, ठीक आहे. सो 9 8s आर, सांगा काय आन्सर यायला पाहिजे? 72 यायला पाहिजे. ओके, डन. सो 9 8s आर 72. 72 मधला 2 इथे लिहूया आणि जो 7 आलेला आहे तो कॅरी ओव्हर पुढे देऊया. ओके, सो 9 0s आर 0. ऑलवेज रिमेंबर, अगर किसी भी संख्या को 0 से मल्टीप्लाई करोगे तो नतीजा तो 0 ही होगा ना, और अगर किसी संख्या को 0 से मल्टीप्लाई करोगे तो भी नतीजा 0 होगा.
शून्याला गुणा किंवा शून्याने गुणा, दोन्ही वेळेला शून्यच. आणि म्हणून 9 0 0, पटकन 0 लिहू नका बे, वरती इथं 7 कॅरी ओव्हर आहे आणि 0 + 7 म्हणजे 7 होतो. किती होतो? 7 होतो ना. नेक्स्ट 9 4 36. फायनल आन्सर 3672. इफ युअर आन्सर इज सेम देन अगेन यू आर अ गुड स्टुडंट. तुमचं उत्तर जर सेम आलेलं असेल तरी बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला गुणाकारात कसली अडचण नाही असं आपण म्हणूया. ओके, then next. Now the last question. 627 multiplied by 8. झालं आपलं उत्तर? झालं असेल तर टाकून द्या कमेंट बॉक्स मध्ये. पहा, लक्ष द्या. 8 7 56. 8 7 56. सो 56 ला 6 हाताचे किती आले बे? 5 आले. ठीक आहे ना. सो 8 2 16. 8 2 16. 16 आणि 5 किती झाले? 21. 21 ला 1 लिहिला इथे, हातचे आले 2, त्याला पुढे सरकवलं. सो 8 6 48. ओके, 8 6 48. 48 आणि 2 50. सो द फायनल आन्सर इज 5016. ओके ओके. पुन्हा एकदा तपासून बघा आपली उत्तरं बरोबर आलीत का. हे पहा, 8 7 56. ठीक आहे, 56 ला 6 हातचे आले 5. 8 2 16. 16 आणि 5 21. 21 ला 1 परत हातचे आले 2. 8 6 48 आणि 2 50. 5016 हे आन्सर आलेलं असेल then you are a good student, no problem. ठीक आहे. So let us learn about some word problems. आता आपल्याला वर्ड्स प्रॉब्लेम कडे जायचं आहे, लक्षात घ्या. शाब्दिक उदाहरणं आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. So beta, here in front of you on the board there is a word problem about multiplication. बोर्ड वर आपल्या समोर मल्टिप्लिकेशनचा एक वर्ड प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे, the cost of one chair is ₹650. What is the cost of 4 such chairs? ओके, आपल्याला एकूण 4 खुर्च्या घ्यायच्या. एका खुर्चीची किंमत दिलेली आहे ₹650. ठीक आहे. अशा वेळेला लक्षात घ्या, एकावरून अनेकाची किंमत काढत असताना मल्टिप्लिकेशनच करायचं. ठीक आहे. whenever we are going to find the value or the cost of many, if the cost of one is given then always do the multiplication. आणि भागाकार कधी करायचा असतो की अनेकांची किंमत दिली आहे आणि एकाची काढायची आहे, तर अशा वेळेला काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. इज दॅट क्लिअर? if the cost of many things is given together and if it is asked to find out the cost of one, that time you have to do the division. अब यहां पर क्या हो चुका है बेटा? द कॉस्ट ऑफ वन चेयर इज 650. एक कुर्सी का कीमत यहां पर दे चुके हैं और आपको लेने कितने चेयर्स है? 4 चेयर्स लेने हैं, तो हमें मल्टीप्लिकेशन ही करना पड़ेगा. लेकिन उसका एक प्रॉपर तरीका है, मेथड है. अगर ये वर्ड प्रॉब्लम है तो आंसर भी वर्ड प्रॉब्लम के ही मेथड से निकालना पड़ेगा. कुछ बच्चे करते क्या है, डायरेक्टली 650 मल्टीप्लाइड बाय 4 एंड फाइनल आंसर इज दिस. बघा, तुम्हीच बघा, तुम्हीच चेक करा, तुम्हीच मार्क द्या. ऐसा नहीं चलता है रे बेटा, है ना. ओके, डन. कपडे घातले पाहिजे एवढंच महत्वाचं आहे का? नाही. पॅन्टच्या जाग्यातच पॅन्ट घातली पाहिजे, शर्टच्या जाग्यातच शर्ट घातला पाहिजे. हे सिस्टमॅटिक आहे का नाही? तसंच उत्तर इथं सुद्धा कसं आलं पाहिजे? सिस्टमॅटिक आलं पाहिजे. अँड फॉर दॅट सिस्टमॅटिक आन्सर आय एम गिव्हिंग यू द प्रॉपर मेथड. फॉलो मी, फॉलो मी. ओके, लक्ष द्या. मग काय म्हणतोय बघा, काय करायचं अशा वेळेला सर? ए बाबा, लक्षात घे, दिलेल्या प्रश्नामध्ये मोठा आकडा अगोदर लिही. मोठा आकडा काय आहे? विच इज द बिगेस्ट नंबर? 650. बघा, लक्षात घ्या, 650. 650 काय आहे ते पुढे लिही. काय आहे 650? इट इज द कॉस्ट ऑफ वन चेअर. द कॉस्ट ऑफ वन चेअर. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर हे वर्ड प्रॉब्लेम मधला ना, हा वर्ड्स मधला डेटा लिहिणं आम्हाला कळतच नाही हो, काय करावं? अरे, प्रॉब्लेमला तोडायला शिक, तोडायला. तुकडे कर त्याचे तुकडे. 650 काय आहे त्याला विचार. काय आहेस तो? मग ते सांगल.
तर मी एका खुर्चीची किंमत हाव, मग लिहिना तिथं 650 इज द कॉस्ट ऑफ 1 चेअर. दुसरी संख्या कोणती आहे बाबा? 4 आहे एकूण खुर्च्या. ओके डन. मल्टिप्लाइड बाय 4. मग आता 4 काय आहे? 4 इज द नंबर ऑफ टोटल चेअर्स. द नंबर ऑफ टोटल चेअर्स. ओके, किंवा इतकं जरी लिहिलं तुम्ही, केवढं? टोटल चेअर्स. 4 काय आहे? टोटल चेअर्स. इतना भी काफी है बाबा. अब मल्टिप्लिकेशन कर देना. ठीक आहे, चला गुणाकार सुरू. कसा करणार? युनिट प्लेस कडून मोठ्या प्लेस कडे, उजवीकडून डावीकडे. 4 zeros are 0, 4 5s are 20, 22 0, then carry over 2. okay, then 4 6 are 24, 24 and 2 26. what is the final answer? 2600. and what is this number? 2600 उत्तर आलं. पण ही संख्या एकूण काय आहे? it is the final answer and here it is the total cost of the total. आपल्याला विचारले काय आहे? टोटल कॉस्ट विचारलेली आहे. so therefore the total cost of 4 chairs, the total cost of 4 chairs is 2600. एवढ्यावरच जमत नाही, शेवटी एक लिहावं लागतं. शेवटची ओळ काय लिहायला लागती? therefore. हे 3 टिंब लक्षात घे काय सांगतात. हे 3 टिंब आपल्याला नेहमी सांगतात therefore, म्हणजे म्हणून. काय? THRE FORE असं न लिहिता, एपा इथे एक ठिपका, इथे एक ठिपका आणि इथे एक ठिपका, याला म्हणायचं therefore, म्हणजे म्हणून. म्हणून काय आहे? म्हणून काय आहे बाबा? द कॉस्ट ऑफ 4 chairs is equal to rupees 2600. स्वाहा. आणि अमाऊंट ज्या वेळेला लिहिताना पैसे लोकांनी पुढे शून्य वाढवणी म्हणून काय एक तिरपी रेष मारून डॅश करायचं. मॅटर क्लोज. अबा आम्ही आतापर्यंत बघत आलो सर, तिरपी रेष मारून डॅश करते, पण का बरं करतेत माहित नाही. अबे इथं एक शून्य वाढवला तर तू मेलास की 2600च्या जाग्यात 26,000 होईल. ओके ठीक. So my dear friends, this is the proper way of writing the answer of a word problem in the multiplication. तर मग गुणाकार करत असताना त्या उत्तर लिखाण करण्याची प्रॉपर जी मेथड आहे ती ह्या पद्धतीची आहे. 650 मराठीत ज्या पोरांना आवश्यक आहे त्यांनी ते पण लक्षात घ्या. 650 ही एका खुर्चीची किंमत आहे. 4 ह्या एकूण खुर्च्या आहेत. मग आपल्याला काढायचं काय? त्या 4 खुर्च्यांची एकूण किंमत किती होईल? पैसे किती द्यायचे 4 खुर्च्याचे? तर मग ते लक्षामध्ये घ्या बेटा. मग गुणाकार करावा लागेल. 4 0 0, 4 25 ला 0, 8 2 आले, 4 सक 24 आणि 2 26. म्हणजे एकूण किती रुपये द्यायचे ते परत खाली लिहा. therefore the cost of 4 chair is rupees 2600. म्हणजे 4 खुर्च्यांची एकूण किंमत ही रुपये 2600 एवढी असेल. अशा पद्धतीने आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. समजतंय? अपेक्षा करतो की आपल्याला मल्टिप्लिकेशन मधले वर्ड प्रॉब्लेम्स आता त्रास देणार नाही आहेत. याच अशाच पद्धतीने ते सॉल्व्ह करायचे असतात. फक्त माहिती काढून घ्यायची पद्धत समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉपर मार्क्स पडतील. साधारण 2 मार्कासाठी एखादा प्रश्न पडत असतो असला. मग आपण काय करतो? डायरेक्ट फक्त इकडचा हा भाग काहीच लिहित नाही आणि डायरेक्ट 650 गुणिले 4 बरोबर 2600 बसा बोंबलं. मग इथं तुमचा 1 मार्क कमी होतो. उत्तर बरोबर असून सुद्धा 1 मार्क कमी पडतो. का? कारण तुम्ही वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर लिहिताय, रेग्युलर प्रॉब्लेम नाही आहे हा. आणि म्हणून मग इथे मेथडला मार्क्स आहे. लक्षात आलं? आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डेली नोटिफिकेशन्स मिळत जातील. हा महाग आहे नाही, तुमचाच फायदा आहे. ठीक आहे. बरं, हे सगळं करायला काय 2 करोड रुपये लागायलेत का? कर ना भाऊ, कर ना, कर, लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब पण कर ना. फुकट काम आहे तरी कर ना. एवढा हात जोड आहे का? चला, जय हिंद.